काय मंडळी, काही आठवते का तुम्हाला बघून? आठवलं ना? तर हा आहे बावडेकरांचा वाडा, म्हणजेच मराठी मूव्ही पछाडलेला या मूव्हीचं जिथं शूटिंग झालं तो हा वाडा. पंत अमात्य यांचा हा वाडा, बावडेकरांचा वाडा. तर कोल्हापूरपासून 46 किलोमीटर अंतरावर असणारा हा वाडा आज आम्ही पाहायला गेलेलो. कुठल्याही गोष्टीचं ठरवून प्लॅनिंग नसतं आमचं. एकदम व्यस्त शेड्यूल आहे दोघांचं, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. नेहमी व्लॉग बघणाऱ्यांना माहिती आहे की आमचं शेड्यूल कसं आहे. खूप बिझी असतो आम्ही. फक्त रविवार मिळतो आणि त्या दिवशी पण आम्ही गप्प बसत नाही बरं का. किडे बघा अंगात आमच्या किती, गप्प बसतच नाही आम्ही त्या दिवशी पण. मग आम्हाला बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ वाटतं, कारण की आम्हाला घरात बसून बोर होतं त्या दिवशी. मग जेवण वगैरे वगैरे बनवतो, सगळं स्लो रिलॅक्स असतं. पण मग झालं 11-12 वाजले, त्या दिवशी पण रविवार होता आणि कंटाळा आला बसून. चला तर चला फिरायला. 11 वाजले. 11 वाजता बाहेर पडलो, बाहेरच नाश्ता केला आम्ही. आणि त्यानंतर मग मी म्हणत होते की आपण आज ह्या साईडला जाऊया निलेश, इकडे कुठे, तर मला ते हे बघायचं होतं, मला पाहायचं होतं खिद्रापूर, तर इकडच्या साईडला जाऊया असं मी म्हणत होते. तसं आम्ही काही प्लॅनिंग करून बाहेर पडलेलो नव्हतो. पण म्हणजे गेले 2-3 वर्ष झालं आम्ही फिरतोय, पण सिटीतल्या सिटीत कोल्हापुरातच फिरतोय. महाद्वार रोडला जा, रंकाळ्याला जा, किंवा इथल्या इथे जा. पुण्यात असताना खडकवासल्याला जा. म्हणजे हार्डली 5 ते 10 किलोमीटर, लई तर लई 20-30 किलोमीटर, त्याच्यावर नाहीच. मग आता गाडी आली तर म्हटलं जरासं लाँग रूटला जाऊया, असा दोघांचा पण विचार झाला. मग मला असं वाटत होतं की आपण खिद्रापूर ती बघायला जाऊया. मला ती बघायची होती, इकडच्या साईडला जायचं होतं. आणि म्हटलं नाही, आपण आता सुट्टीचं सगळे छोटे छोटे लोकेशन तर करूयाच, म्हणजे आपल्याला थोडंफार फिरायला होईल, थोडंफार बघायला होईल. कारण आपल्याला बाळामुळं काय टू व्हीलरवरनं एवढं लांब जाणं शक्यच नव्हतं. तरी पण आम्ही मागच्या वेळेस त्या गगनबावड्याला गेलेलो, गगनगिरी मठ बघायला गेलो होतो गाडीवरून. आणि त्यावेळेस आम्हाला चांगलाच म्हणजे एक्सपिरियन्स आला आहे. आमचा ॲक्सिडेंट पण झाला होता त्यावेळेस. बरं असं तो काही विषय नाही. पण आत्ता आम्ही ह्यावेळेस मग असंच निघलो. हे निलेश म्हटला मधीच नाश्ता झाल्यानंतर कोल्हापुरात, म्हटला की नाही आपण इकडे जाऊ, गगनबावडा रोडला जाऊ. काय ते सिटीतनं फिरायचं, मला नको वाटतं तिकडचा सगळा भाग. मग नंतर पुन्हा कोल्हापूर सिटीमधून आम्ही निघून मग गगनबावडा रोडला गेलो. मग सोबत आमच्या कोणीही नव्हतं. कुणालला न्यायचा प्लॅन होता, पण कुणालला पण त्यावेळेस शक्य झालं नाही आमच्यासोबत यायला. मग मी, बाळ आणि निलेशच निघालो. मग सोबत मी फक्त गाजराचा हलवा घेतला होता, कारण मी आदल्या दिवशी गाजराचा हलवा केला होता. म्हटलं बाळ खाईल. आणि काहीतरी समथिंग फ्रूट वगैरे घेतले असतील. त्यानंतर किती छान दृश्य आहेत बघा, इतकं भारी वाटते ना ते कळे वगैरे सोडलं ना तिकडं, की एकदम ग्रामीण जीवन बघायला मिळतं. हा थोडं भकास पण वाटतं दुपारचा. आम्हाला गमेनाच, सडन गमायचंच बंद झालं आम्हाला गाडीतनं. किती गाणी लावली, काय लावलं, ती हिमेश रेशमेची गाणी लावली, काय काय लावलं, तरी पण गमेना. काय बाळ थोडा उशीर झोपलं. मी तर सगळं बघत होते सोडा. मी कधी म्हणजे गाडी पण नवीन आहे आपली आणि आपला ड्रायव्हर पण नवीन आहे, त्यामुळे मी काही असं गाफील झोपले नाही किंवा काय राहिले नाही. पण मला त्यावेळेस फिजिकला माझा त्रास व्हायला लागला. म्हणजे दृश्य छान होते, पण दुपारची वेळ असल्यामुळे मला ते जरा पण म्हणजे गमेना बिलकुल. असं वाटायला लागलं बापरे कुठं चाललो आहे फिरायला काय माहिती. थोडा वेळ आमचा असाच गेला. त्यानंतर मग आम्ही कुठे पोचलो माहिती आहे का, गगनबावड्यात पोचलो. मेन गगनबावड्यात पोचल्यावर मग कुठं जायचं, तर मठ बघायला जायचं का. मग आता मठ काय बघायचं, आत्ताच बघितलं आहे पावसाळ्यात, परत काही इच्छा होईना जायची. पण ॲक्च्युली दत्तांचं तिथं मंदिर आहे, आम्ही जाऊन पाया पडून यायला पाहिजे होतं. गाडी घेऊन गेलतो, आमची ती चूक झाली. आणि पहिला भूक लागलेली म्हणून म्हटलं जेवूया. तर मग गगनबावड्यामध्ये आम्ही जेवायसाठी म्हणून हॉटेल सर्च करायला लागलो. तर हॉटेल सर्च करायला लागल्यानंतर आम्हाला म्हणजे आता आपण अननोन ठिकाणी गेलो की आपल्याला कुठलेही हॉटेल माहीत नसतात. जिथं जास्त गाड्या दिसतात तिथंच बघून आपण थांबतोय, किंवा जे बऱ्यापैकी दिसायला दिसतंय ना तिथंच आपण थांबतोय. मग आमचं पण तेच झालं, आमच्या बाबतीत सेम तेच झालं. जास्त जिथं गाड्या लागलेल्या दिसत आहेत 4 व्हीलर वगैरे, तिथं आम्ही थांबलो. पण खरं सांगते तुम्हाला, ते आपलं ते असं होते बघा, ते आमिर खानचा का कुठला तरी पिक्चर आहे, त्याच्यामध्ये नाही का 26 असं खड्ड्यापाशी उभारून माणूस म्हणत असतोय. आणि ते दुसरा माणूस येतोय आणि बघतोय काय कशा ते दारुडा म्हणत असतोय बघा तसा. आणि काय काय कशाकडे बघून तो 26 म्हणायला लागलाय म्हणून वाकून बघायला जातोय तो दुसरा माणूस, तर त्यालाही ढकलतोय दारुडा माणूस. आणि नंतर मग तो पुढचा आकडा काउंट करतोय. तशी सेम आपली गत होत्या. म्हणजे जे फिरतात ना लोक, त्यांची अवस्था हीच होत्या. पर्यटन स्थळी वगैरे तुम्ही कुठं जरी फिरायला गेला किंवा तुम्ही ट्रॅव्हल करत असला, तर तुम्हाला कुठलेही खाण्याचे लोकेशन माहीत नसतात की कुठं काय मिळतं, कसं मिळतं.
ठीक आहे, आता सगळ्याला आपला फीडबॅक वगैरे मिळतो ऑनलाईनला, पण तो फीडबॅक बघायचा पण कधी कधी आपल्या लक्षात येत नाही. आणि स्पेशली आपल्यासोबत जर बाळ असेल तर आपली बुद्धी पूर्ण भ्रष्टच झालेली असते. त्यामुळे आम्ही पण ते असंच हॉटेल गाड्या बघून थांबलो, पण तिथं काय ते एवढं जेवण म्हणजे वावलं नव्हतं, जसं जेवण बेसिकच म्हणायचं. काय माहिती आमच्या दोघांच्या जिभेला काय झालं, आम्हाला पसंतच काही येत नाही. त्यानंतर आम्ही जेवलो. जरासं पोट माझं तरी पोट बिघडलं, असं पोटात माझ्या अशी कळ घालायला लागली जेवल्यानंतर तरी पण मग काय नंतर मग तो हा वाडा म्हटलं बघायला जायचं. मग आम्ही वाड्याकडं जेवल्यानंतर हा वाडा बघायला गेलो बरं का. मग वाड्यापाशी गेल्यावर माझा मूड स्विंग झाला. मला तोपर्यंत बिलकुल गमत नव्हतं, अजिबातच गमत नव्हतं. कशाला फिरायला आलो असं फिलिंग यायला लागलेले. आणि गाडीतनं आपण जास्त उशीर ट्रॅव्हल करू शकणार नाही असं मला वाटायला लागलेलं, कारण मोठी गाडी घेतल्यापासूनचा हा माझा पहिला प्रवास आहे की जेव्हा आम्ही लांबच्या अंतरावर 4 व्हीलरमधून गेलो. तर आता ह्या वाड्याविषयी बोलते, जरासं ह्या वाड्याचं सांगते तुम्हाला. तर हा वाडा जो आहे तो पछाडलेल्या मूवीचं इथं शूट झाले. तर कोल्हापूरपासून 46 किलोमीटर अंतरावर हा वाडा आहे बघा, पळसंबी येथे. तर पंतांचा वाडा म्हणजेच बावडेकरांचा वाडा म्हणून हा प्रसिद्ध आहे. रामचंद्र अमात्य यांचे 9वे वंशज परशुराम अमात्य यांनी तो 1935 साली हा वाडा बांधलेला आहे. आणि सध्या या वाड्यामध्ये पुरातन वस्तूंचं संग्रहालय आहे. बाहेर आपण तिकीट काढून आतमध्ये ते बघायला जायचं. तर आतमध्ये भरपूर अशा जुन्या अशा वस्तू आहेत. बाहेर तोफ पण आहे बघा ती. त्यानंतर भरपूर अशा जुन्या अशा वस्तू आहेत, म्हणजे स्वयंपाकगृहातील भांडी म्हणा किंवा सारीपट्टाचा डाव म्हणा, बुद्धिबळाच्या सोंगट्या काय म्हणतात ते. त्यानंतर त्या काळातील देवारातील वस्तू आहेत. तसेच पगडी आहेत, वेगवेगळ्या पगडी असतात बघा, त्या मानाच्या पगडी आहेत. त्यानंतर त्या काळातली शिक्क्या आहेत, तलवारे आहेत, भाले आहेत, बंदुका आहेत. भरपूर काय काय आतमध्ये आहे बघायला वाड्यामध्ये. खरंच छान आहे, म्हणजे तिथं गेल्यानंतर माझा मूड खरोखर स्विंग झाला. आणि लोकेशन इतकं भारी आहे, एकदम हिरवीगार झाडी डोंगरात, असं म्हणजे डोंगर असल्यावर काही इकडं तिकडं. आता जरा शेती झाली, डेव्हलप झाले, पण बाहेरच्या रस्त्यावरून हे आतमध्ये इथं वाडा आहे किंवा इथं काहीतरी निवासी लोकेशन आहे असं काही जाणवत नाही बरं का, दिसतच नाही. आत्ता सध्यासुद्धा दिसत नाही. मग मी म्हणते तेव्हाच्या काळात कसं काही दिसत असेल. आणि त्यांच्याकडं बघा ही सत्ता होती, त्यांच्याकडे म्हणजे पैसा होता, वतनदारी म्हणतात ना, तशा प्रकारे सगळं होतं. आणि लोक लांबून येत असणार त्यांच्याकडं. किती छान, म्हणजे काही गोष्टी आहेत ना तिथं गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. खूप छान छान आतमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी डिटेलमध्ये माहिती, पण ॲक्च्युली ते मोबाईलवर आतमधले फोटो किंवा व्हिडिओ घेऊ देत नव्हते. त्यामुळे मी घेतले नाही. मग घेऊ देत नव्हते, ते अलाउडच नव्हतं, त्यामुळे मी घेतले नाही. पण त्यांना ॲक्च्युली मी सांगून घ्यायला पाहिजे होती, यूट्यूबसाठी लागणार आहे म्हणून. पण असो, तुम्ही गेला तर बघून या, वाडा छान आहे. जास्त काय आतमध्ये म्हणजे खोल्या बंदच आहेत, पण बऱ्यापैकी तुम्हाला शयनगृह, परत आपला मेन हॉल, बेडरूम असं सगळंच बघायला मिळते. खूप छान छान आहे वरती सेटअप. आणि बऱ्याचशा खोल्या बंद आहेत, दरवाजे बंद आहेत, म्हणजे बरंचसं बांधकाम मोडकळीस आल्यासारखं आहे. पण छान आहे, एक नंबर आहे बघायला. म्हणजे सहज जर तुम्ही गगनबावडा रोडला गेला तर हे बघून या. खरंच छान आहे वाडा, छान वाटेल तुम्हाला. आणि भयानक वाटते हो शूटिंगमध्ये, पण प्रत्यक्षात बघितल्यावर असं काय वाटत नाही. पण संध्याकाळ व्हायला आल्यावर भीती वाटत असणार, 100% वाटत असणार, खरंच वाटत असणार. आणि पुढं गार्डन वगैरे आहे, छान आहे, मस्त आहे. एक प्रकारचं भारी वाटलं, बाळाला पण जरा खेळवलं आम्ही. वाडा बघून या तुम्ही पण. हे बघा कारंजाचा सेटअप पण आहे पुढे, आणि पाठीमागे बाथरूमची वगैरे सोय आहे. त्याच्यानंतर त्यांनी तिथं म्हणजे चित्रपट बघायची पण एक रूम केली आहे, ज्याच्यामध्ये सगळी हिस्ट्री तुम्हाला टी व्हीवर दाखवली जाते, सांगितली जाते फोटोंच्या मार्फत. असं छान आहे एकंदरीत. असंच गेलो, सहज गेलो, न ठरवून गेलो, पण बघून आलो, छान वाटलं. तर मंडळी, माझे व्लॉग जर तुम्ही बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझी भ्रमंती खूप होत असते. आणि भ्रमंती नाही झाली तरी माझ्या रेग्युलर जीवनातले मी व्हिडिओ खूप टाकत असते. तर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला जॉईन व्हा. मोफत आहे ते, सबस्क्रिप्शनला कोणतेही पैसे लागत नाहीत. खाली लाल बटन आहे ते दाबून तुम्ही माझ्या चॅनलला जॉईन व्हा. ठीक आहे, चला मंडळी, भेटूया आता पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला मी हा व्लॉग शूट करून खूप महिने झाले, 1-2 महिने झाले असतील, पण आत्ता टाकते. असं माझ्या व्यस्त दिनचर्येमुळे मला वेळच भेटत नाही आहे, समजून घ्या. आणि सपोर्ट करा मित्रांनो. एक मिडल क्लास फॅमिलीमधली स्त्री जर पुढे जाण्याचा प्रयत्न करते आहे किंवा यूट्यूबवर काही करते आहे तर सपोर्ट करा मित्रांनो. आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये.
बाकी मग त्या दिवशी आमचा असा गेला दिवस पूर्ण प्रवासात. पण असं थोड्या क्षणासाठी असं वाटलं की बापरे गाडी घेतली आपण फिरायला म्हणून, खरं आपल्याला काय पॉसिबल होणार नाही वाटतं फिरायला. कारण दोघंच आम्ही सांभाळायला असल्यामुळे बाळाला पण एवढ्या लांबची सवयीची म्हणजे प्रवासाची सवय नाही. पण गाडीमध्ये एक कम्फर्ट झोन असतो, खरं रिलॅक्स असतं ना, धूळ ना वारा ना हे वगैरे, तर त्रास पण कमी होतो आपल्याला. एकंदरीत छान फिलिंग होते. चला पुन्हा भेटू. बाय बाय.